आपल्यासोबत वर्ध्याचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि भाजपचे उमेदवार आहे। सध्या ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये अमरावती जिल्ह्यातील मोर्शीमध्ये आलेले। नागपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास तडस यांच्या सुनेला घेऊन पत्रकार परिषद केली आणि रामदास तडसवर काही गंभीर आरोप केले। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत रामदास तडस सुद्धा आहे। भाऊ, सुषमा अंधारे घेऊन तुमच्या सुनेला पत्रकार परिषद केली आज उभाटाच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि ते कोणाला तरी हाती पकडायचं। आणि 4 वर्षाच्या अगोदरचं प्रकरण, त्यांनी दोघांनी एकामेकासोबत लग्न केलं, त्यांचा प्रेम संबंध होता। त्यानंतर काही समाजकंटक लोक होते, त्यांनी यांच्यामध्ये दुश्मनी निर्माण केली। त्या मुलीला पैशाचं प्रबोलन देऊन त्याला मुलाला मारण्याचा प्रयत्न केला। ती कॅसेट त्याच्याजवळ आहे, ते कोर्टात आज न्यायप्रविष्ट ते प्रकरण आहे। आणि अशा तऱ्हेनं आज विरोधकाजवळ एकही मुद्दा विकासाचा नाही आहे आणि विकासाचा मुद्दा नसल्यामुळं त्यांनी विकासावर बोलावं ना, आम्ही बोलतो विकासावर, पण घरगुती वाद निर्माण करायचा, सुनीला आमच्या ब्लॅकमेलिंग करायचं आणि पत्रकार परिषद समोर जायला लावायचं, हे एक कुटुंब बसवणं नाही, कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं काम हे लोक करत आहे। सुनेने कसा आरोप केलेला आहे की जे फ्लॅट घेऊन दिलं माझं फक्त उपभोग घेण्यासाठीच घेऊन दिलेला आहे आणि 18 तारखेला PM पंतप्रधान येतील तेव्हा मी मागणी करणार की तुमची उमेदवारी रद्द करावी। हे आजचं याचं प्रेम संबंध नव्हतं, 10-12 वर्षाच्या अगोदरचा प्रेम संबंध। त्यांचं मग लग्नात त्याचं रूपांतर झालं। वडिलाला काय वाटत होतं म्हणून त्यांनी परस्पर तिकडंच करून टाकलं। तिचे आईवडील होती, तिच्या आईवडिलांनाच लग्न लावून दिलं आणि ते सुखानं राहत होती। चांगला संसार उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या समाजकंटकानं केलं। पंतप्रधानाकडे 18 तारखेला येतील तेव्हा माझी विनंती म्हणे पंतप्रधानाने माझ्यासोबत भेटावं, 2 मिनिटं वेळ द्यावा आणि तुमची उमेदवारी रद्द करावी अशी मी मागणी करणार म्हणतात। एक तर लग्न त्यांनी केलं, त्यानंतर बदनामी माझी केली, त्यानंतर लग्न केल्यानंतर त्यांनी गुंडायला हाती पकडी देऊन त्या मर्डरची लोक आहे ज्यांनी मर्डर केला 302 मध्ये ते बाहेर आहे। आता या लोकांना हाती धरून त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला। आता याच्यात माझा कोणता दोष आहे मला समजत नाही का? मी लग्नाच्या वेळेस नव्हतो, लग्न झालं असतं, लग्न झाल्यानंतर माझ्या घरी आले की मी ठेवायला तयार होतो। त्यांचं एकामेकासंगच पटत नाही, त्यांची आपसी वाद निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलं आणि मी कसा दोषी आहे त्याच्यात? मुलगा आणि सून तुमच्यासोबत राहत नाही का? आता माझा मुलगा माझ्यासोबत 6 वर्षापासून राहत नाही, माझ्यासंग बोलतही नाही। मी त्याला इन्स्टिट्यूटून बेदखल केला आहे, त्याच्यामुळं सून वर्धेला राहते, मुलगा देवीला दुसरं मकान आहे त्या ठिकाणी राहते। तुमचं आणि त्यांचं काही घेणं देणंच नाही, फक्त विरोधकांनी? माझं काही मुलासंग देणं घेणं नाही, पहिलेपासून सर्वाला माहीत आहे। देवळीतही माहीत आहे, मी जिथे राहतो त्यावेळेला वर्धा जिल्ह्यातही माहीत आहे। म्हणजे हे विरोधकांनी जाणून बुजून केलेलं असं? विरोधक हेच काम करत असते की ज्यांना पैशाच्या लोभापाशी अनेक लोकांचे कुटुंब बर्बाद करणारे हे लोक आहे। जे आत्ता या 2 वर्षाच्या अगोदर यांनी एका शेतात एका माणसाला मारलं, त्याची इस्टेट त्याची खोटी सही घेतली, हे प्रकरण कोर्टात आहे। 302 मध्ये त्याला खटला चढला, आता कुठे बाहेर आले आहे। आता एक शेवटचा प्रश्न, आता काय भूमिका घेणार तुमच्यावर असे गंभीर आरोप सुनेच्या माध्यमातून उभाटा गटाने? नाही, मी याच्यात माझ्या वकिलाचा सल्ला घेईन आणि ज्यांनी माझ्यावर आरोप केली त्याच्या विरोधात मी कोर्टात जाईल। हे होते विद्यमान खासदार रामदास तडस ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया ABP माझा दिली। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, मोर्शी, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।